त्यानंतर मनसेच्या गोटातनं एक मोठी बातमी आहे। उद्या रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा होणार आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या रंगशारदा या ठिकाणी मनसेचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यातनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात हे बघावं लागेल। महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या रंगशारदा इथे मनसेचा एक मेळावा आयोजित करण्यात आलाय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून मेळावे सभा घेतले जात आहेत। तर उद्या रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करतील, पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। सकाळी 9:30 वाजता उद्या रंगशारदा या ठिकाणी मनसेचा मेळावा। या मेळाव्याकडे आपलं लक्ष असेल। राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काय सांगतात याकडे देखील आपलं लक्ष असेल। आणखी एक मोठी बातमी बघणार आहोत। ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठाणेकर उभे राहतील असा दावा अविनाश जाधव यांनी केलाय। 15 दिवस ठाणेकरांच्या प्रश्नावरती प्रचार करू असं अविनाश जाधव म्हणालेत। काही उमेदवार हे उद्या फॉर्म भरतील, काही उमेदवार परवा फॉर्म भरतील अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली। कशा प्रकारचा आपला प्रचाराचा नारा कधी शुभारंभ होणार आणि कशाप्रकारे जय्यत तयारी करण्यात आली ठाणे महानगरपालिका असेल वसई विरार महानगरपालिका? मला असं वाटतं की पहिला जो काम आहे तो जागा सोडवणं हा होता। दुसरं काम होतं आम्हाला आमचे उमेदवार निवडायचे होते आणि आता या दोन्ही प्रोसेस जवळजवळ संपलेल्या आहेत। उद्या आमचे सर्व उमेदवार एकाच वेळेला फॉर्म भरतील आणि काही उमेदवार परवा भरतील। जिथे काही जागांवर आमची चर्चा त्यांची सुरू आहे तिथे परवा आम्ही फॉर्म भरू आणि त्याच्यानंतर प्रचाराची जी काही रणनीती आहे त्याच्यावर आम्ही काम करू आणि येणारे 15 दिवस जी काय ठाण्याची बर्बादी केली आहे या लोकांनी याच्यावर ठाणेकरांवर प्रश्न मांडू। आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो यावेळेला ठाणेकर दोघा भावांच्या पाठीशी उभं राहील, ठाकरे ब्रँडच्या पाठीशी उभं राहील। कारण ठाण्यातला पाण्याचा प्रश्न असेल, टँकर माफियांचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, ही सगळी प्रश्न जर तुम्ही बघाल तर मागच्या महिन्याभरात शांत करून टाकलेली आहेत। राजसाहेब ठाकरेंना देखील वाटतं की महाविकास आघाडी एकत्र लढावी, काँग्रेस कुठेतरी सोबत येत नाही, त्यामुळे पाहायला तर तिढा सुटत नाही। तुमच्याकडे चुकीची माहिती आहे। काल रात्री देखील विक्रांत चव्हाण सकाळी 3 वाजेपर्यंत आमच्या सोबत होते। राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, मी आणि विक्रांत चव्हाण असे आम्ही 4ही जण सकाळी 4 वाजेपर्यंत एकत्र होतो। 1-2 जागांवरचा फक्त प्रश्न उरलाय, तोही सुटेल। दोन्ही ठाकरे बंधूंचे कशाप्रकारे सभा या ठिकाणी होणार आहे, पहिलाच या ठिकाणी ब्रँड चालणार। मला असं वाटतं की सभेंचं जे शेड्यूल आहे ते मुंबईवर नाही येईल, ते अजून काही आलेलं नाहीये। ते आलं की मी तुम्हाला सांगेन। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।